मित्रांनो, रशिया आणि युक्रेनमध्ये 3 दिवसाची सीजफायर झालेली आहे. तसेच ओला कॅब्स नवीन आयपीओ घेऊन येत आहे आणि केंद्र सरकार प्लॅन करत आहे की हायवेवरचे सगळे टोल प्लाझा काढून टाकावेत. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर अशाच इंटरेस्टिंग न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत, त्यामुळे एकही न्यूज मिस करू नका. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे ओला कॅब्सच्या आयपीओ बद्दल. मी पहिलं तुम्हाला सांगतो की ओला कॅब्स आयपीओ आणत आहे कंपनी ग्रो करण्यासाठी नाही, तर कंपनी वाचवण्यासाठी. हो मित्रांनो, ओला कन्झ्युमर्सने आयपीओ प्रोसेस सुरू केलेली आहे, पण कंपनीची आर्थिक स्थिती चिंताजनक झालेली आहे. फायनान्शियल इयर 25 मधला नेट लॉस दुप्पट होऊन तो 662.4 कोटींवर पोहोचलेला आहे. तर रेव्हेन्यू सुद्धा तब्बल 42% घसरून तो 1170 कोटींवर आलेला आहे. मित्रांनो, कंपनीचा मार्केट शेअर सुद्धा 2023 मधल्या 40 ते 50% तो आता फक्त 20 ते 25% राहिलेला आहे. म्हणजेच एकंदरीत मित्रांनो, कंपनी चालू ठेवण्यासाठी ओला कॅब्सने आतापर्यंत 21,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, आयपीओ म्हणजे ग्रोथ नाही, तर तो आता सर्व्हायव्हलचा प्रश्न ठरलेला आहे. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इमामीच्या मोठ्या धमाक्याबद्दल. मित्रांनो, इमामीने इंक डिजिटल या D2C कंपनीमध्ये 60% स्टेक 321 कोटीला घेण्याचे जाहीर केलेले आहे. वेदिक्स म्हणजे आयुर्वेदिक पर्सनलाइज आणि स्किन क्राफ्ट म्हणजे डर्मेटोलॉजी मधली लीडिंग कंपनी, या दोन ब्रँड्स या डीलमध्ये येत आहेत. परफॉर्मन्स लिंक ऍडजस्टमेंट पुढच्या 24 महिन्यांमध्ये होतील, तर उर्वरित 40% स्टेक पुढील 4.5 वर्षामध्ये 2 ट्रॅशेमध्ये घेतले जातील. आयुर्वेदा प्लस मॉडर्न डर्मेटोलॉजी या खास कॉम्बो इमामीच्या ब्युटी पर्सनल केअर पोर्टफोलिओसाठी एक गेम चेंजर ठरणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बिकाजी आणि फिल्टर कॉफी मधील टायप बद्दल. बिकाजी फूडच्या प्रोमोटर फॅमिली ऑफिसने विश्विश फूड्स म्हणजे फिल्टर कॉफीची पॅरेंट कंपनीमध्ये 35% स्टेक घेतलेला आहे. पुढे 100 कोटींचा अतिरिक्त इन्फ्युजन प्लॅन सुद्धा जाहीर केलेला आहे. फिल्टर कॉफीची फायनान्शियल 25 मधील रेव्हेन्यू हा 51.4 कोटी होता, जो की फायनान्शियल 24 मध्ये 40.8 कोटी होता, पण लॉस 3.8 कोटीवरनं 5 कोटीपर्यंत पोहोचला होता. फिल्टर कॉफी हे साऊथ इंडियन कुझिन पासून सुरुवात करून आता ब्रेकफास्ट, मेन्स, डेझर्ट सगळं ऑफर करतोय. मित्रांनो, नक्कीच बिकाजी स्टॉकवर याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे VI आणि फिजिक्सवाल्यांनी एकत्रपणे VI एड्यू प्लस ची घोषणा केलेली आहे. वोडाफोन आयडियाने फिजिक्सवालासह इंडियाचा पहिला टेलिकॉम एडटेक बंडल VI एड्यू प्लस लॉन्च केलेला आहे. राजस्थानमध्ये 375 रुपयाला आणि पूर्व UP मध्ये 409 रुपयाला या प्राइसवर यांनी हा प्रोडक्ट आणलेला आहे. 28 दिवस अनलिमिटेड 4G किंवा 5G प्लस अनलिमिटेड व्हॉइस प्लस डेली 100 SMS प्लस फिजिक्सवाला PI प्रो प्रीमियम ॲक्सेस ह्या पॅकेजमध्ये असणार आहे. JEE, नीट आणि UPSCच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सेल्फ प्लेस स्टडी मटेरियल थेट मोबाईलवर आता भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो, टियर 2 ते टियर 3 शहरांमधील स्टुडंटसाठी हा एक गेम चेंजर ठरणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पेटीएम बद्दल. तर पेटीएम CFO मधुर देवरा यांनी Q4 फायनान्शियल सर्व्हिसच्या अर्निंग कॉलमध्ये जाहीर केले की कंपनी कधीच NBFC लायसन्ससाठी अप्लाय करणार नाहीये. RBIने पेटीएम पेमेंट्स बँक बंद केल्यानंतर हा निर्णय आलेला आहे. पेटीएम आता को लिडिंग मॉडेलवर फोकस करणार आहे. कॅपिटल आणि रिस्क लिडिंग पार्टनर्स घेतील आणि पेटीएम फक्त टेक्नॉलॉजी, डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन मध्ये राहणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बाजार नाव बद्दल. तर बाजार नावने पिक XCV च्या नेतृत्वात 72.3 कोटी सिरीज A राऊंड बंद केलेला आहे. पिक XCV ने 53.92 कोटी या कंपनीमध्ये टाकलेले आहेत. तर व्हाईट बोर्ड कॅपिटलने 7.2 कोटी आणि अँडलरने सुद्धा 7 कोटी या कंपनीमध्ये टाकलेले आहेत. 40 कोटीच्या सीड राऊंड नंतर आता कंपनीची व्हॅल्युएशन ही 270 कोटीवर पोहोचलेली आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 7 पट जास्त. आणि कंपनी मित्रांनो आता बँगलोरमध्ये 10 मिनिटांमध्ये ग्रोसरी डिलिव्हरी टार्गेट करणार आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मूनशॉट AI बद्दल. तर बीजिंग बेस्ड मूनशॉट AI ने 2 बिलियनची फंडिंग उचललेली आहे $20 बिलियन व्हॅल्युएशन वरती. आणि ही फंडिंग मित्रांनो म्युटनच्या VC आर्म लॉंग झेड इन्व्हेस्टमेंटने लीड केलेलं आहे. मित्रांनो, कंपनी डिसेंबर 2025 मध्ये $4.3 बिलियन वर होती
आणि आता ती कंपनी मे 2026 मध्ये $20 बिलियन पोहोचलेली आहे. म्हणजे फक्त 5 महिन्यामध्ये मित्रांनो कंपनीने जबरदस्त ग्रोथ दाखवलेली आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मायक्रोसॉफ्ट बद्दल. तर मायक्रोसॉफ्टने 51 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हॉलंटरी रिटायरमेंटचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे. US मधल्या 1,25,000 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 7% म्हणजे 8,750 इलिजिबल सिनियर डायरेक्टर्स आणि त्याखाली सर्व जे एज प्लस इयर्स ऑफ सर्व्हिसने 70 किंवा अधिक होतात ते इलिजिबल असणार आहेत व्हॉलंटरी रिटायरमेंटसाठी. 7 मेला नोटिफाय, 8 जून पर्यंत निर्णय आणि 1 जुलैला त्यांचा शेवटचा दिवस असेल. CFO एमी हुडच्या मते टोटल कॉस्ट यासाठी $900 मिलियन असणार आहे आणि AI इन्फ्रास्ट्रक्चर मधील मॅसिव्ह खर्चामुळे ही कॉस्ट कटिंग साठी पाऊल ठरणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे क्लाउडफ्लेअर बद्दल. तर क्लाउडफ्लेअरने 1100 प्लस कर्मचाऱ्यांना काढलेले आहे. CEO मॅथ्यू प्रिन्स म्हणाले की AI युसेज गेल्या 3 महिन्यामध्ये 600% वाढलेला आहे. त्यामुळे सपोर्ट रोलची गरज उरलेली नाहीये. Q1 2026च्या अर्निंग्स बेट असून स्टॉक थर्सडेला 18% पडलेला आहे. आणि याच्या उलट ब्लॉक आणि ओरेकल सारख्या AI लेऑफ स्टॉक्स हे आपल्याला वाढताना दिसले होते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मदरबोर्ड्स बद्दल. तर PC मदरबोर्ड इंडस्ट्रीमध्ये 2026 मध्ये 28% घसरण आलेली आहे. Asusचे शिपमेंट सुद्धा 15 मिलियन वरून 10 मिलियन वर रिड्यूस झालेले आहेत. Nvidia, Intel, AMDने कन्झ्युमर चिप्स बनवणे खूप कमी केलेले आहे आणि त्यांनी त्यांची कॅपॅसिटी हे AI प्रोसेसरकडे वळवलेली आहे. आणि त्यामुळे मित्रांनो रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसरचे प्राइसेस हे 10 ते 20% वाढलेले आहे. आणि त्यामुळे कॉमन पीपल ज्यांच्याकडे प्रायव्हेट PC आहेत ते त्यांचा अपग्रेड करायला आता पोस्टपोन करत आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मीडियाटेक बद्दल. तर तायवानीज चिप डिझायनर मीडियाटेकने $165 बिलियन मार्केट कॅप क्रॉस केलेला आहे. आणि यानंतर मित्रांनो तैवान स्टॉक एक्सचेंजने 7 ते 20 मे या काळामध्ये या स्टॉकला रेस्ट्रिक्ट केलेला आहे. तैवानच्या इतिहासातील सर्वात मोठा रेस्ट्रिक्टेड स्टॉक हा असणार आहे. मित्रांनो स्टॉकने एका वर्षामध्ये 179.62% रिटर्न दिलेला आहे. AI चिप्स, सॅमसंग फोन्स, क्रोमबुक यांचा चिप डिझायनर असल्याने या स्टॉकला रॅली आलेली आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या POS टर्मिनल बद्दल. इंडियाच्या POS टर्मिनल्स मार्केटमध्ये म्हणजे मित्रांनो तुम्ही जे दुकानामध्ये गेल्यावर कार्ड स्वाईप करतात त्या मशीन्स आणि या मशीनच्या चिप शॉर्टेजमुळे सप्लाय क्रंच आलेला आहे. सेमी कंडक्टर शॉर्टेज हा 2027 पर्यंत मित्रांनो चालणार आहे. गव्हर्नमेंटने इंडिया सेमी कंडक्टर मिशन 2.0 साठी 1,000 कोटी अलोकेट केलेले आहे. सुमारे 41 बिलियन POS युनिट्सचा मार्केट 2026 पर्यंत एक्सपेक्टेड आहेत. पण चिप शॉर्टेजमुळे रिटेलर्सला विलंब होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ईडीने गेम्सक्राफ्टच्या 3 फाउंडर्सला अटक केलेली आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीच्या 3 को फाउंडर्सला अटक केलेली आहे. दीपक सिंग, पृथ्वीराज सिंग आणि विकास तनेजा या तिघांनाही अटक करण्यात आलेला आहे. 7 मेला कर्नाटक आणि NCR मधल्या 17 ठिकाणी छापे घातले आणि रमी कल्चर, रमी टाइम ॲपच्या माध्यमातून 11,000 कोटींचा ऑनलाईन बेटिंग फ्रॉडचा आरोप असणाऱ्या या तिघांना अटक करण्यात आलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो US कोर्ट आणि ट्रम्प बद्दल. तर मित्रांनो US कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने ट्रम्पने फेब्रुवारी 2026 मध्ये लागू केलेला 10% ग्लोबल टेरिफ हा अवैध ठरवलेला आहे. सेक्शन 122 ऑफ ट्रेड ऍक्ट 1974 चा मिसरीड झाला असे न्यायालयाने म्हटलेले आहे. सुप्रीम कोर्टने ट्रम्प टेरिफ आधीच खाली पाडल्यानंतर हा सेकंडरी अटेम्प्ट ट्रम्पचा होता. तसेच मित्रांनो नक्कीच इंडियन IT स्टॉक, टेक्सटाईल स्टॉक आणि सोलर कंपनीजना याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गडकरींच्या मोठ्या निर्णयाबद्दल. तर रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे की डिसेंबर 2026 पर्यंत भारतातले सर्व फिजिकल टोल प्लाझाज हटवले जातील. नवीन GNSS म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आधारित टोल सिस्टीम NHAIच्या सर्व हायवेजवर लाईव्ह होतील आणि गाड्या न थांबता ऑटोमॅटिक टोल डिटेक्ट होऊन जाईल. व्हेकलमध्ये GNSS डिव्हाइसेस नसेल तर ANPR म्हणजे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशनने कॅमेरा वापरून टोल कॅल्क्युलेट केला जाईल.
आणि तसंच मित्रांनो पर डिस्टन्स बिलिंग मॉडेल लागू होणार आहे आणि ज्यामध्ये जेवढी गाडी डिस्टन्स कव्हर करेल तेवढाच त्या गाडीला टोल भरावा लागणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ट्राय आणि टेलिकॉम कंपनीज बद्दल. तर जिओ, एअरटेल, व्हीआय या तिन्ही प्रमुख टेल्कोजने ट्रायच्या व्हॉइस आणि SMS ओनली पॅक्स मॅन्डेटरी करण्याच्या मागणीला रिग्रेसिव्ह म्हणून फेटाळलेले आहे. इंडियाच्या 15 कोटी 2G युजर्ससाठी मॅन्डेट होती, पण टेल्कोज म्हणते की डिजिटल इंडियाला अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे 4G 5G ट्रान्झिशन हे स्लो होऊन जाईल. मित्रांनो तुम्ही आता जर बघितलं असेल तर आपल्याला कंपनीकडून पूर्ण पॅकेज भेटतं, ज्याच्यामध्ये व्हॉइस, SMS, इंटरनेट ह्या सगळ्या सुविधा असतात. पण ट्रायचं म्हणणं आहे की एखाद्याला जर फक्त SMSचा पॅकेज पाहिजे असेल तर त्याला तो टेलिकॉम कंपनीने दिले पाहिजे. आणि मित्रांनो मागच्या 10-12 वर्षापूर्वी असंच चालत होतं, पण जेव्हापासून जिओ आलेला आहे आणि या कंपन्यांनी कंबाईन पॅकेज काढले आहे तेव्हापासून मित्रांनो आपल्याला व्हॉइस, SMS आणि इंटरनेट याचं कंबाईन पॅकेज घ्यावं लागतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेन्सेक्स बद्दल. तर 8 मेला सेन्सेक्स हा 516.33 पॉईंटनी कोसळून 77,328.19 वर बंद झाला. तसंच निफ्टी सुद्धा 150 पॉईंट्सनी कमी होऊन 24,176 वरती बंद झालेला आहे. US इराण तणाव हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर नव्याने वाढलेला आहे. UAE मध्ये ड्रोन अटॅक केला, US इराणचा फायरिंग एक्सचेंज झालं आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतोय. तसंच बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला प्रेशर दिसून आलेला आहे. SBI Q4 रिझल्ट नंतर तो जवळजवळ 6.74% खाली पडलेला दिसून आला आणि बँकिंग फायनान्शियल्स मध्ये हेवी सेलिंग दिसून आलेले आहे. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला बिझनेस न्यूज इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला अशाच न्यूज डेली बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.